Wait a minute, get it how you live it. 10 toes in when we standing on business. I'ma reach that bar. I just top notch, get the most that the listen. Straight terror, find out that your eyeballs. Pushing culture, baby, got that part that you can measure. Wait a minute, get it how you live it. 10 toes in when we standing on business. I'ma reach that bar. Underground methods, top notch, get the most that the listen. Straight terror, find out that your eyeballs. Pushing culture, baby, got that part that you can measure. Oh भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करूंगा शेअर नाही केला असेल शेअर करूंगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काय व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर जे काय हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर अशा जे काय शेक इफेक्ट आणि बीट मार्क दिसून झालं मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर जे काय बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिले मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आणखीन आपलं जे का फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्या सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का 9.10च्या बीटवर जे फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला जे का सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये कट करायचं जे फोटोला आणखीन आपला थर्ड बीटला आहे 2 पार्ट मध्ये आणखीन आपला फोर्थ बीटला आहे 2 पार्ट मध्ये जसं मी फोटो वगैरे 2 पार्ट्स मध्ये कट करत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो जसं की मी जिथे पण फोटो वरलेले आहे मित्रांनो तिथे पण अशा प्रकारे फोटोला कट वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो मी पण लवकर अशा फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे 9.10च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मग आणखी आपला इथे का जे का फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो मग आणखी आपल्या वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का 10.24च्या बीटला मग आणखी आपला जे का फोटो जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे जे का 10.24च्या बीटला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथे जे का वेगवेगळे फोटोज वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं मी पण लवकर वेगवेगळे फोटोज वगैरे ऍड करून घेतो आणखी आपलं जे का सेकंड फोटो त्या फोटोला पण ऍड करायचं जसं की वेगवेगळे फोटोजला ऍड वगैरे करून घ्यायचं मी पण लवकर फोटोज वगैरे वेगळे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो ओके तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर जे फर्स्ट बीट जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आणखी आपला जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जिथं पण हे जे एक फोटो आहे मित्रांनो त्या सर्व फोटोमध्ये एक फोटो सोडा एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावून घ्यायचं जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणखी आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटो हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आणखी आपला एक फोटो सोडून सेकंड फोटो हा इफेक्ट वगैरे पेस्ट वगैरे करून घ्यायचं मी पण लवकर जे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो ओके तर मित्रांनो तुम्ही अशा फोटोला इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आणखी आपला अशा शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आणखी आपला अशा बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपला जे का इफेक्ट लावले एक फोटो सोडायचा जे का सेकंड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपला जे का एक फोटो सोडायचा का सेकंड फोटो ना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं आणखी आपला एक फोटो सोडा एका फोटो ना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं असं इफेक्ट वगैरे ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो आणखी आपला असं का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो आणखी आपला असं का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला सर्वात वगैरे जे का इफेक्ट्स
वगैरे लावलेले जे फोटोज आहे ते सर्व फोटोज लास्ट प्रत्येक ऑफ वगैरे करून घ्यायचं. लवकरात लवकर जे अशा प्रत्येक ऑफ वगैरे करून घ्यायचं. मी पण लवकरात लवकर जे अशा प्रत्येक ऑफ वगैरे करून घ्यायचं. अशा प्रत्येक ऑफ वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे अशा प्रत्येक लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे काही फोटो आहे ह्या फोटोला पण ऑफ करून घ्यायचं. ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला डबल बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का एक फोटो सोडून सेकंड फोटो हाईक इफेक्ट करून घ्यायचं. जसे मी एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगितलं मित्रांनो त्या फोटोज ना इफेक्ट्स वगैरे लावून घ्यायचं. जसं की आपलं थोडंफारच फोटो वगैरे ऍड करून दिले आहेत कारण की आपला मोबाईल वगैरे लॅग मारला मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीट मार्क शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीटचे जे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे लावून घ्या. जसं मी पहिलं ऑलरेडी पण सांगून दिलं आहे त्याच टाइममध्ये तुम्ही पण इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण पटापट इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करून घेतलेला आहे मित्रांनो. मग आणि आपला जे इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे वरचे जे लेअरचे जे फोटो आहे मित्रांनो छोटी फोटो अशा प्रकारे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केले त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे खालचं ओव्हरलेचं जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो वगैरे इथे जे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले जे फोटो वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो. डायरेक्ट बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो रूमच्या ऍप्लिकेशनला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे वरून स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे मोबाईलचं नेट आहे मित्रांनो त्याला नेटला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं. जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान अशा पद्धतीने फोटो वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल. जे फोटोचा बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारचे का गॅलरीमध्ये सेव्ह टू गॅलरीचा ऑप्शन येईल मित्रांनो. त्या सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं मित्रांनो. वर डनच्या ऑप्शनवरती क्लिक केलं डन वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जर आणखी सेकंड फोटोला पण अशाच प्रकारे जे बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपलं जे का बॅकग्राऊंड रिमूव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. गॅलरीवरती क्लिक करायचं. जे का आणखी आपला डबल गॅलरीवरती क्लिक करायचं मित्रांनो. जे का सेकंड फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला पण सिलेक्ट करायचं मित्रांनो. अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर वर राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून राईट करून घ्यायचं. राईट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने जे का बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे का अशा प्रकारे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपला जे का एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो वर डनच्या ऑप्शनवरती क्लिक करून डन करून घ्यायचं. डन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सर्वात अगोदर जे अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. अशा प्रकारे अलाइट मोशनला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का बीट पासून जे का 2-3 सेकंड मागे यायचं. मागे आल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली फोटो होती मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर जे 2 सेकंड पुढे जायचं. जे पुढचा पार्ट आहे फोटोचा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर तुम्ही मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. जसं की आपला लास्टला जायचं. लास्टला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो आणखी आपला इथे एक प्लस की द्यायचं. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो जे
फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोला असं लेफ्ट साईडला सेट करून घ्यायचं. मी सेट वगैरे करताय त्या असं सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं पद्धतीने स्क्रॉल वगैरे झाले दिसून आले. जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं. पेस्ट फिट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपलं जे फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं का 2 नंबरचा ऑप्शन दिसेल मित्रांनो, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ऍड बॉर्डरवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला असं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे बॉर्डरची साईज आहे मित्रांनो, मग आपला असं 12 ठेवून घ्यायचं. 12 ठेवल्यानंतर मित्रांनो जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो अशाच प्रकारे करून घ्यायचं. आणखी आपलं जे आणखी आपला सेकंड फोटो मित्रांनो अशा प्रकारे. आणखी आपला असं फर्स्ट आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. असं प्रकारे स्क्रॉल करायचं. म्हणजे जसं मी स्क्रॉल वगैरे करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण स्क्रॉल करून घ्यायचे. अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जगात पुढे जायचं. मग पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग आणखी जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपण जे का मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. आणखी आपला जे लास्टला जायचं मित्रांनो मग आणखी आपला इथे एक प्लस की द्यायचं. इथे एक प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला थोडंफार असं प्रकारे सेट करून असं प्रकारे थोडंफार खालच्या बाजूला सेट करायचं. मी खालच्या बाजूला सेट करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने येऊन जाईल मित्रांनो. मग आणखी आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो. बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. ऍड बॉर्डरवरती क्लिक करायचं. जे का 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का साईज आहे मित्रांनो त्या साईजला 12 ठेवून घ्यायचं. 12 13 ठेवून घ्यायचं. असं फ्री ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल. जे का सर्व बीट्स आहेत मित्रांनो सर्व बीट्सला अशाच प्रकारे करून घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर करून घेतो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे ओआरले ऍड करून घ्यायचं. ओआरले ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. आपला पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्याला त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्रांनो. अशा अनग्रुप वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे ओआरलेचे लेअर आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या लेअरला अशा प्रकारे खालच्या बाजूला जे खालची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोच्या खालच्या बाजूला ठेवायचं. आणि आपल्या जे सेकंड लेअरला पण अशाच प्रकारे करून घ्यायचं मित्रांनो. थर्ड लेअरला पण खालच्या बाजूला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. फोटोजला खालच्या बाजूला सेट वगैरे करून घ्यायचं लेअरला सर्व लेअरला. मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.